श्री स्वामी समर्थ कृपा स्वामींच्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया एक गरीब शेतकऱ्याच्या हाकेला स्वामी कसे धावून आले ते। चला तर मग पाहूया। अक्कलकोट जवळ रामपूर नावाचं छोटंसं गाव, तिथे गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। दिवसभर कष्ट, पण नशीब साथ देत नव्हतं। कधी दुष्काळ, कधी पाऊस जास्त, पीक हातात येण्याआधी नष्ट व्हायचं। घरात म्हातारी आई, बायको, 2 लहान मुलं असायचे। त्यांच्यावर भाकरीचे तुकडे वाटून खायची वेळ आली होती। एक दिवस सावकार धमकावून गेला, उद्यापर्यंत पैसे दे, नाहीतर घर जाईल। रात्रभर गणू रडत बसला, देवा आता काय करू? गावकऱ्यांनी सांगितलं, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांकडे जा। दुसऱ्या दिवशी तो अनवाणी पायाने निघाला। मनात फक्त होता विश्वास। स्वामींच्या दर्शनाला गर्दी होती। गणू मागेच उभा होता आणि अचानक स्वामी मोठ्याने म्हणाले, अरे गणू, इतका घाबरलाच का रे? गणू थरथरला, स्वामींना माझं नाव कसं माहिती? तो चरणी पडला आणि रडत रडत म्हणाला, स्वामी सगळं संपलंय। स्वामींनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्या शब्दांनी त्याचं मन शांत झालं। स्वामींनी थोडं त्याला गहू दिलं, हे घरी घेऊन जा आणि चमत्कार झाला। गहू काय संपेना, संपूर्ण गाव जेवलं तरी भांड भरलेलं। दुसऱ्या दिवशी सावकार आला आणि तुझं कर्ज माफ झालं। काल स्वप्नात एक साधू मला दम देऊन गेला, असं गणूला म्हणाला। गणूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। त्याला कळलं, स्वामी फक्त बोलत नाहीत, ते साथ देतात। म्हणून लक्षात ठेवा, संकट कितीही मोठं असू द्या, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द नक्की लक्षात ठेवा। जर ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। जाताना चॅनल नक्की सबस्क्राईब करा।